एम्स्टरडॅम मध्ये आलो आणि सायकल नाही चालवली तर तुम्ही एम्स्टरडॅम पाहिलं नाही। नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई। मंडळी, आज आम्ही एम्स्टरडॅम मध्ये आहोत। हा संपूर्ण दिवस आम्ही एकदम मजेत घालवलेला आहे। ब्रसेल्स वरून आम्ही एम्स्टरडॅम मध्ये कसे आलो, आम्ही इकडे काय काय पाहिलं, हे सर्व तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे। एक आमचे ब्राझील वरून भाऊ आहेत, त्यांनी मला ही सायकल चालवायला दिली, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार। आणि आता तुम्ही हा पुढील व्हिडिओ पहा, तुम्हाला कसा वाटला ते जरूर सांगा। ह्या पार्क मध्ये आम्ही आहोत, लोक सायकल चालवतायत, रनिंग करतायत, चालतायत, खातायत, पितायत, मजा करतायत, खूप आनंदी वातावरण आहे। आम्ही आता ब्रसेल्स मध्ये आहोत आणि ब्रसेल्स वरून आम्ही एम्स्टरडॅमला जातोय। त्यासाठी आम्ही फ्लिक्स बस बुक केलेली आहे आणि त्यांचा जो डेपो आहे किंवा बस स्टँड आहे तिकडे आम्ही जाण्यासाठी आता चालतोय। पण हा जो परिसर आहे पूर्ण ऑफिसेसचा परिसर दिसतोय, मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत चारही बाजूने। बघा, मी दुसरा कॅमेरा चालू करतो, एक मिनिट। इकडे जरा थंडावा जाणवतोय आम्हाला, थंडगार वारा आहे। फ्लिक्स बस बघा, अशा पद्धतीची आमची सिंगल डेकर किंवा डबल डेकर असू शकते। छान गार्डन्स आहेत इकडे, बिल्डिंग्स बघा। सकाळची वेळ आहे, लोक कामाला जायचे, ऑफिसला जायचे धावपळीत आहेत। धावपळीत तर काय नाही आहेत, आपल्या मुंबईसारखी धावपळ नाही आहे, सावकाश चालतायत। छोटे छोटे गार्डन्स आहेत इकडे, वा हिरवंगार वाटते। काल पूर्ण दिवस पाऊस होता आणि आता आमच्या भाषेत आम्ही म्हणतो खडखडाय, म्हणजे पाऊस नाहीये। पावसाळ्याच्या दिवसात एखाद दिवस पाऊस नसला तर आम्ही म्हणतो खडखडाय, म्हणजे सुकलेलं आहे, सर्व खडखडीत आहे। आता आम्ही इकडे दिसतायत आम्हाला फ्लिक्स बस पुढे, तिकडे जातोय। आज बहुतेक वारा जोराचा सुटलेला आहे, त्यामुळे बघा पवनचक्क्या कशा जोरात फिरत आहेत। हे ब्रसेल्स ते एम्स्टरडॅमला बसमध्ये जातानाचं हे चित्र आहे। या बघा, तुम्ही गायी चरताना बघू शकता, त्यांच्यासाठी बरीच कुरणं राखून ठेवलेली आहेत। बहुधा आता आम्ही एम्स्टरडॅमच्या हद्दीत प्रवेश केलेला आहे। इकडच्या इमारती काय सुंदर आहेत, हे बघा, किती सुंदर डिझाईन्स आहेत। नवीन बांधकाम, हाय राईज। बहुतेक आमचा स्टॉप आलेला आहे आता। ब्रसेल्स ते एम्स्टरडॅम जवळपास 3 तासाचा प्रवास करून आम्ही आता एम्स्टरडॅम मध्ये आलेलो आहोत। हा बस अड्डा आहे आणि गाड्या देखील पार्क केलेल्या आहेत। समोर स्टेशन आहे आणि आम्ही आता जाणार आहोत ॲन फ्रँकचं घर बघण्यासाठी। ॲन फ्रँक म्हणजे कोण होती, सर्वश्रुत आहे, सर्वांनाच माहिती आहे। बघूया, तिकडे प्रवेश तर मिळणार नाही आतमध्ये, कारण त्याचं बुकिंग 6 आठवडे अगोदर सुरू होते आणि 6 आठवडे अगोदर आमची तर विजा देखील आमचा आला नव्हता, त्यामुळे ते आतमध्ये प्रवेश मिळणं आमच्यासाठी शक्यच नव्हतं। आता बघूया बाहेरून कसं दिसते ते। थंडी आहे इकडे, बरीच थंडी आहे। नेदरलँड्स हा सायकल चालवणाऱ्यांचा देश आहे। इकडे बघा, स्टेशन बाहेर किती सायकली आहेत आणि बऱ्याच सायकली विदाऊट ब्रेक आहेत। ही बघा, त्याला ब्रेकच नाहीये, कसं कंट्रोल करतात काय माहिती। इकडे थंडी खूप आहे आणि आम्ही कान टोपी वगैरे न आणून चूक केलेली असं वाटते। स्टीवन, काय माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल थंडी किती आहे ते। आम्ही जाऊन बघतो आमचं तिकीट कुठून काढता येईल ते। एम्स्टरडॅम मध्ये देखील आम्ही 1 दिवसाचा पास म्हणजे 24 तासाचा पास घेतलेला आहे, जो आम्हाला बस, ट्रॅम आणि ट्रेन मध्ये प्रवास करायला देईल, शक्य करेल। आता आमची ही मेट्रो आलेली आहे आणि इकडनं आम्ही आता ॲन फ्रँकच्या हाऊसची जे स्टेशन आहे तिकडे जातो। ही बऱ्यापैकी रिकामी मेट्रो आहे, दूरपर्यंत तुम्ही बघू शकता। आम्ही जवळपास पहिल्या कोचमध्ये बसलेलो आहोत। इकडे म्हणजे आम्ही काय म्हणतो, एथेन्स, ग्रीस, फ्रान्स आणि हॉलंड म्हणजे नेदरलँड्स, ह्या सर्व मेट्रोमध्ये तुम्ही बघाल तर बटन दाबण्यासाठी आपल्याला एक इकडे बटन दिलेलं आहे, जे दरवाजे उघडते आपल्यासाठी। म्हणजे प्रत्येक स्टेशनवरती
ह्या दरवाजा उघडेलच असं नाही, तर हा दरवाजा तुम्ही आतून किंवा बाहेरून दोन्ही बाजूने तुम्ही स्वतः उघडू शकता तुम्हाला गरज असेल तेव्हा. सर्व सोयीस्कर केलेलं आहे. आणि आमचं स्टेशन जे आहे आता जॅन व्हॅन गॅलेनस्ट्राट असं आहे. ही नावं आम्ही ह्या लोकांनी जर ऐकलं आम्हाला हे बोलताना तर शिव्याच देतील. नावाची वाट लावून टाकलेली आहे. तसं आमच्या इकडे वसईला वसई बोलतात लोक, बोळींजला बोलिन्स बोलतात. तेव्हा आपल्याला तसं वाईट वाटतं किंवा कधी कधी जी तापट माणसं आहेत त्यांच्या डोक्यात चणक जाते. तसं यांचं होऊ शकते. इकडे आम्ही फक्त एकच दिवस आहोत, म्हणजे सकाळी आलो आम्ही इकडे, आता 10:30-11 वाजता पोहोचलो आणि रात्री आमची पुन्हा 9ची आमची 9 वाजता आमची बस आहे. तर ॲम्स्टरडॅम मध्ये आम्ही जवळपास 10 तास तरी आहोत. आणि एका दिवसात ॲम्स्टरडॅम आम्ही जे काय आम्हाला पाहता येईल ते बघायचं आहे. त्यासाठी आम्ही एक दिवसाचा 24 तासाचा पास घेतला, ज्याची किंमत आहे €9 प्रति माणसी, म्हणजे आमच्या दोघांचे €18 झाले. आणि तिकीट सिंगल तिकीट तुम्ही घ्यायला गेलात तर त्याचे मला वाटतं 3.40 आहे, म्हणजे 3.40 जाताना 3.40 येताना, हे फक्त ह्या प्रवासासाठी. आणि समजा आम्हाला दुसरा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी अजून पैसे द्यावे लागते. त्यापेक्षा तुम्ही हा एका दिवसाचा पास घेतला €9 मध्ये, तुम्हाला तिन्ही दळणवळणाची साधनं उघडी होतात. तिन्ही दळणवळण साधनामध्ये तुम्ही अनलिमिटेड फिरू शकता, म्हणजे ट्राम आहे, मेट्रो आहे आणि बस. ठीक आहे. तर इकडे आलात तर तुम्ही, म्हणजे इकडे काय तुम्ही ग्रीसला गेलात किंवा फ्रान्समध्ये असाल, हे तिन्ही देश आम्ही आता फिरतोय, तिकडे तुम्ही जितका तुमचा मुक्काम असेल त्या हिशोबाने तुम्ही पास घेतलेला बघा. तर आता आमचं स्टॉप आलेला आहे आणि हा दरवाजा उघडेलच असं नाही. तर आता स्टीवन बटन दाबेल आणि मग दरवाजा आपोआप उघडेल आपल्यासाठी, म्हणजे बटन दाबल्यावर अर्थात. आपल्याकडे कसे दरवाजे आपोआप उघडतात, लोक चढणारच असं ग्राह्य समजलं जातं, तसा हा दरवाजा उघडत नाही. ओके. तर आम्ही बघा, हा दरवाजा उघडला नाहीये कारण तिकडे कोण उतरलं नाही, चढलं नाही. हा दरवाजा उघडला कारण आम्ही चढलो आणि उतरलो. तर आपल्या मर्जीवरती आहे. बघा, संपूर्ण स्टेशनमध्ये फक्त 2च दरवाजे उघडले, 2 ठिकाणी लोक उतरले. तरी मेट्रो आता पुढे जाते. सर्वात चकचकीत मेट्रो असेल तर ही असेल स्टीवन ना. ग्रीस मधली आणि फ्रान्स मधल्या मेट्रोजपेक्षा खूपच चकचकीत आणि नवीन आहे. बघा, सेंट्रल स्टेशनला जाणारी आमची ट्राम आता समोरून येते. ह्यात बसून आम्हाला जवळपास 10 स्टेशन्स जायचंय. इकडे देखील बटणं आहेत बघा, बटन दाबलं की आत प्रवेश. आता आल्यानंतर आपलं तिकीट व्हॅलिड करून घ्यायचं. पण एकदम मागे बसूया. वा, 3-4 डब्यांची ही ट्राम आहे आणि आतमध्येच एक किओस्क दिसतंय. आम्ही येता बरोबर हा माणूस आतमध्ये बसलेला आहे आणि किओस्क आहे. नक्की तो काय विकायला बसलाय की चेक करायला बसलाय कल्पना नाही. नेक्स्ट स्टेशन आलाबाद बहुतेक. इकडे बघा, जे युद्ध आहे त्याचे पडसाद जगभर कसे उमटतात. बॉयकॉट इस्रायल एक स्टिकर इकडे लावलेलं आहे. नशीब आहे की आज पाऊस नाहीये, ढग काळे आलेले आहेत. काल पूर्ण दिवस पाऊस होता स्टीवन, नाही का? पूर्ण दिवस म्हणजे पावसाने वैताग आणलाय असं नाही. आमच्याकडे छत्र्या होत्या लोकांकडे, त्याचा पुरेपूर आम्ही उपयोग करून घेतला. स्टेशन्स बघा ना किती, 100, 200, 300 मीटरवरती स्टेशन येते फटाफट. ही बघा किती छोटी गाडी आहे, 2 माणसं बसलेली आहेत. मागे सामान ठेवण्यासाठी जागा आहे. हॉटेल ॲम्स्टरडॅम सुद्धा बघा किती सायकल्सवर आहेत. आणि ते लहान मुलांसाठी बघा कशी सायकल आणि त्याला पुढे डिक्की आहे, त्यामध्ये मुलं बसतात, सामान ठेवतात. किती सायकल्स, बापरे. इकडे मला वाटतं स्टीवन माणसापेक्षा जास्त सायकली असाव्यात ह्या देशामध्ये. गल्लोगल्ली आणि कित्येक ठिकाणी सर्व वयोगटाचे लोक सायकल चालवत आहेत. आणि असं नाही की सायकल सर्व त्यांच्या फॅन्सी आहेत, साध्या सायकली आहेत बघा. गिअर नसलेल्या सायकली आहेत बऱ्याच.
ह्या लोकांना ऊन का आवडतं हे आम्हाला आता हळूहळू लक्षात येतंय, कारण इकडे ऊन बघायलाच मिळत नाही. हां, आता बघा, ही समोरून आली ना, हिच्याकडे सायकल कशी आहे बघा. पुढे मोठी डिकी आहे, त्यामध्ये लहान मुलाला बसवू शकतात, सामान ठेवू शकतात आणि कशा सुंदर स्पीडने हे लोक जात आहेत. सायकलीसाठी लेन्स आहेत वेगवेगळ्या, सायकलींसाठी सिग्नल्स आहेत, सर्व सोय करून ठेवलेली आहे. गंज लागलेली, कलर गेलेली सायकल ती देखील ते वापरत आहेत. काही लोक मुलांना मागे या खुर्चीवर बसवतात. हे बघा, खुर्चीसारखं आहे, त्याला स्ट्रॅप्स आहेत, मुलं पडणार नाही असं. दुसऱ्या महायुद्धामध्ये संपूर्ण युरोप आणि आशिया आणि अमेरिका देखील ओढलं गेलं आणि होरपळले. सर्वात जास्त होरपळलं असेल तर युरोपियन देश, आणि त्यामध्ये सर्वात जास्त होरपळले असतील तर ज्यू जमात. त्यामध्ये ॲन फ्रँक जी एक होती, जिने डायरी लिहिली आणि जी नंतर जगप्रसिद्ध झाली, तिची हृदयद्रावक कहाणी आपण सर्वांनी वाचलेली आहे. तिच्या जिकडे ते लपून राहिले होते काही दिवस, तिकडे आता मी उभा आहे आणि हेच ते घर आहे ज्यासाठी केला होता अट्टहास. तिकडे आता आम्ही पोहोचलेलो आहोत एम्स्टरडॅममध्ये, ॲन फ्रँकच्या घरी. आनंद नाही सांगता येणार, पण एक समाधान वाटते की आपण इथपर्यंत पोहोचू शकलो. जगप्रसिद्ध जी व्यक्ती आहे आणि तिने दुसऱ्या महायुद्धामध्ये काय काय घडलं लोकांसोबत ते जसं तिने दाखवून दिलं तिच्या डायरीतून, तिकडे आता आम्ही पोहोचलेलो आहोत. हेच ते घर आहे. ॲन फ्रँकच्या घराजवळ असलेली ही वर्दळ बघा. म्हणजे र आणि ळ शब्द जरा आता मागे पुढे होत आहेत, कारण थोडा थंडावा आहे. वर्दळ बघा, आणि लोक येऊन इकडे फोटो काढतायत, माहिती घ्यायचा प्रयत्न करतायत. इकडे तुम्ही बघू शकता, एक टूर गाईड आहे मला वाटतं, आणि तो माहिती देतोय. सर्वांनी ॲन फ्रँकचं पुस्तक वाचलं असेल अशी आशा आहे. नाही वाचलं असेल तर जरूर वाचा, सगळीकडे उपलब्ध आहे ते. तुमच्या मुलांना देखील वाचायला देऊ शकता. 13-14 वर्षांची मुलं असतील ती वाचू शकतील. कसं त्यांनी इकडे दिवस काढले आणि तिचं त्या पुस्तकाचं शेवटचं पान कसं ॲब्रप्टली संपलेलं आहे. म्हणजे ती लिहत होती, पण एके दिवशी कसं त्यांना पकडलं गेलं आणि त्यानंतर काहीही कहाणी नाही आहे तिकडे. म्हणजेच त्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये नेलं गेलं आणि काही दिवसांनी, काही महिन्यांनी बहुधा तिचा मृत्यू झाला. त्याविषयी देखील थोडं संशोधन झालेलं आहे. नक्की ती कोणत्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये होती, तिची बहीण आणि ते कसं काय, आई बाबा ताटातूट कशी झाली, सर्व हृदयद्रावक कहाणी आहे. नक्की वाचा. ॲन फ्रँकच्या घरासमोरून एक छोटा कालवा असा वाहतो आणि तिकडे ह्या टूअर्स आहेत. ह्या बघा, जवळपास 75 मिनिटाची ही टूर आहे. तर आम्ही आता आतमध्ये जातो आणि मग तिथनं काय दिसेल ते बघूया आपण. कनाल टूर आमची सुरू झालेली आहे आणि आमचा ब्रेकफास्ट देखील सुरू झाला आहे. बसमध्ये खायला अलाउड नव्हतं. इकडे आता ब्रेकफास्ट लागोपाठ 7 ब्रिजेस तुम्हाला दिसतील आणि तिकडनं येणारी एक होडी दिसते. लागोपाठ 7 आहे ते. त्यावरून तुम्हाला समजेल ह्याची व्याप्ती किती आहे ह्या कनाल सिस्टमची. आणि हे इकडे बघा, 1784 हा ब्रिज तेव्हा बांधलेला आहे. 1761 साली आपली पानिपतची लढाई झाली आणि त्यानंतर काही वर्षांनी हा ब्रिज बांधलेला आहे. या विटा बघा, हे बांधकाम भाजलेल्या विटा आहेत, छोट्या आहेत, बारीक आहेत. ॲम्स्टरडॅम रेड लाईट डिस्ट्रिक्ट जगप्रसिद्ध आहे. प्रॉस्टिट्यूशन म्हणजे वेश्या व्यवसाय इकडे लीगल आहे. आता कॉमेंट्रीमध्ये असं सांगितलं की तो वेश्या व्यवसाय पूर्वी संपूर्ण शहरात पसरलेला होता, मग त्यानंतर त्याला रेस्ट्रिक्ट केलं गेलं काही भागापुरतं आणि मग त्याला रेड लाईट डिस्ट्रिक्ट असं नाव पडलं. आता मी बोटीच्या मागच्या भागात आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता ब्रिज, सुंदर नक्षीकाम होतं तिकडे. हा, इकडनं खूप सुंदर व्ह्यू आहे. ॲम्स्टरडॅम शहरामध्ये 3 मोठे कनाल आहेत आणि या 3 मोठ्या कनाल्समध्ये जवळपास 25,000 अशा हाऊस बोटी आहेत. त्या एका बोटीवरती मी आहे इकडे आणि एक मागून येताना तुम्हाला दिसते. पूर्वी इतक्या हाऊस बोट्स नव्हत्या, पण दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा शरणार्थी इकडे स्वतःच्या बोटींमध्ये आले तेव्हा ते हाऊस बोटमध्येच राहू लागले, कारण तेच परवडण्याजोगं होतं. आणि मग त्यांना सरकारने देखील सवलत दिली, त्यांना टॅक्स फ्री राहू दिलं आणि
त्यानंतर बरेच लोक हाऊसबोटमध्ये राहू लागले, कारण ते राहण्यासाठी स्वस्त झालं. मग 1960च्या दशकामध्ये जेव्हा हिप्पी लोक मोठ्या प्रमाणात ह्यामध्ये राहू लागले आणि त्याचा दुरुपयोग करू लागले, तेव्हा मग सरकारने एक कायदा आणला आणि एकेकाळी जी हाऊसबोट सर्वात स्वस्त राहण्याचं ठिकाण होतं, तीच हाऊसबोट सर्वात महाग राहण्याचं ठिकाण ठरलं 1970च्या दशकामध्ये. आता हाऊसबोटमध्ये राहणं खूपच महाग आहे, परवडण्याजोगं नाही आहे. लोक त्यामुळे हाऊसबोटमध्ये राहत नाहीत. येथे जी घरं तुम्ही बघताय, ही घरं देखील प्रचंड महागडी अशी घरं आहेत. कारण गेल्या वर्षी कॅप्टनने सांगितलं की गेल्या वर्षी एक घर विक्रीला काढलं होतं, तेव्हा त्यांनी त्याची किंमत ठेवली होती 5 मिलियन युरो. तुम्ही विचार करू शकता किती महाग आहे ते. आतमधून दिसणाऱ्या दृश्यापेक्षा हे दृश्य थोडं वाईड अँगलचं दृश्य बाहेर, म्हणजे बोटीच्या मागे मी उभा आहे आणि सर्व आतमध्ये आहेत. कोण जेवणाचा आस्वाद घेत आहेत, म्हणजे स्वतः आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत. पण इकडे आवाज जरा जास्त आहे, त्यामुळे मी जरा ओरडून बोलतोय तुमच्याशी. टर्न वगैरे घेताना आवाज खूप जास्त करते ही बोट. मला वाटतं हे पोलीस आहेत. हां, वा, सुंदर दृश्य आहे. काही हाऊस बोट्स बघा कशा एकदम काळ्या रंगाच्या आणि छान दिसत आहेत. 1926 असं त्यावरती लिहिलेलं आहे. काय माहिती 1926ची बोट असेल का ती? कोण जाणकार असतील तर त्यांनी जरूर सांगा. एवढ्या छोट्या बोटी इतकी वर्ष, म्हणजे जवळपास 100 वर्ष राहू शकतात का आणि वापरात राहू शकतात का? बघा, ब्रिजवरून ये जा सुरू आहे. कित्येक अगणित ब्रिज आहेत तिकडे. आणि तुम्हाला सांगितलं तसं सायकल्स तर असणारच. कुठेही जागा दिसली की सायकल तिकडे तुम्हाला दिसणारच. इतक्या मोठ्या प्रमाणात सायकल जाईल. तर एका मोठ्या भव्य भागामध्ये आम्ही आलेलो आहोत. इकडे बहुधा बरेच कनाल मिळत असावेत एकमेकांना. तर हे जे रेस्टॉरंट तुम्ही बघताय हे आहे जम्बो रेस्टॉरंट. 1988 पासून इकडे आहे. वा, प्रचंड मोठं आहे हे पण. सुंदर. सेंट्रल स्टेशन आहे. 1880-90 साली कधीतरी बांधलेलं आहे. आता आमची ही सफर जवळपास समाप्त व्हायला आलेली आहे. पुन्हा एकदा ॲन फ्रँकच्या घराजवळ आम्ही जाणार आहोत आणि जिकडून आम्हाला पिक केलं तिकडेच आम्हाला आता ड्रॉप केलं जाईल. तर बघूया, आम्हाला व्हॅन गॉग म्युझियम बघायला जायचं आहे. ॲन फ्रँकचं घर बघून आणि कनाल टूर करून आम्ही म्युझियम ह्या एका स्टेशनवरती उतरलो. ते व्हॅन गॉग म्युझियम बघण्यासाठी, जिकडे व्हॅन गॉगचं पेंटिंगचं सर्वात मोठं कलेक्शन आहे. त्याला व्हॅन गॉग म्युझियम असं काहीतरी नाव आहे. आपण व्हॅन गॉग म्हणतो, त्यांच्या भाषेमध्ये व्हॅन गॉग असा उच्चार आहे. पण इकडे हे सोल्ड आउट आहे आजच्यासाठी. तिकीट आम्हाला मिळालेलं नाही आहे. आता आम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये दुसरं काही आहे का ते बघतो. चला. हे जे प्रकारचं वाजवण्याचं आहे पहिल्यांदा बघितलं मी.
बघा आर्टिस्ट आहे हा. वा, व्हॅन गोगची चित्र म्हणजे खरीखुरी नाही पाहायला मिळेल तरी काय झालं. इकडे ह्या शॉपमध्ये त्याची बरीच चित्र, इकडे त्याची पोस्ट कार्ड्स लावलेली आहेत. हे खूपच प्रसिद्ध चित्र आहे व्हॅन गॉगचं. म्हणजे आता मी ॲम्स्टरडॅमला एका मोठ्या चौकामध्ये आहोत. आजूबाजूला तुम्ही बघू शकता चारही बाजूला बिल्डिंग्स आहेत. तिकडे आम्हाला फालुंगो पीपल म्हणजे चायनाचे फालुंगो पीपल ह्यांची एक प्रोटेस्ट सुरू आहे किंवा अवेअरनेस कार्यक्रम सुरू आहे ते आम्हाला भेटले. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की चायनामध्ये कशा प्रकारे विविध जमातीवरती म्हणजे मुस्लिम असू दे किंवा फालुंगो असू दे किंवा अशा विविध जमाती आहेत त्यावरती कसा अत्याचार सुरू आहे. म्हणजे तुम्ही चायनाला गेलात आणि तुम्हाला ऑर्गन हवं असेल, ऑर्गन रिप्लेसमेंट किंवा आपण ऑर्गन बदलून घेतो एखादं, तर आपल्या भारतामध्ये त्याला बराच वेळ लागतो. तुम्हाला तो मॅच झाला पाहिजे, मिळाला पाहिजे डोनर वगैरे असं. पण चायनामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला ताबडतोब पैसे फेकले की तुम्हाला तुमचं ऑर्गन म्हणजे लिव्हर पासून ब्रेन पासून सगळे ऑर्गन मिळतात. तर का मिळतात? हे जे अंकल आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार फालुंगो पीपल जे आहेत, फालुंगो माणसं जी आहेत त्यांना अटक करून ठेवलेलं आहे. त्यांना अटक केलं जातं आणि त्यांचे ऑर्गन्स त्यांना मारून आपल्याला ताबडतोब उपलब्ध केले जातात. तर ही आज पहिल्यांदाच आम्हाला माहिती मिळाली. फालुंगो पीपल हा काही प्रकार असतो हे पहिल्यांदा माहित पडलं. त्यांनी आम्हाला एक्सरसाइज देखील पॅम्पलेट्स दिलेले आहेत. आम्ही तिकडे पिटिशन साईन केलं आणि एक्सरसाइज देखील आम्हाला त्यांनी सांगितलेले आहेत. तर बघूया, तुम्ही देखील गुगल करू शकता फालुंगो पीपल म्हणून. मी तुम्हाला स्पेलिंग सांगतो पटकन. हे बघा FALUNGONG आणि ह्यामध्ये एक्सरसाइजेस वगैरे दिलेले आहेत जे भारतात येऊन देखील त्यांनी केलेले आहेत, शिकवलेले आहेत. तर हे तुम्ही गुगल वरती गेलात तर falundafa.org वरती देखील तुम्ही बघू शकता. हो, काय काय जगामध्ये काय काय सुरू असते आपल्याला कल्पना नसते. आता आपण पुन्हा एकदा आपल्या ह्या जगात येऊया. इकडे तुम्हाला मॅडम तुसो हे इकडे The thing is, I'm a little bit nervous. I'm going to be honest with you all. I have been doing this for a long time, but it still scares the crap out of me. I was kind of hoping to get a bit of an audience before I started. 2, 3, big clap. Woo! Wow. Nice. Check this out. First trick. Under the first leg. Hup. Under the second leg. Hup. Under the first leg again. I will do a double spin. Double spin. Twice as difficult. Twice as fun to look at. Over the top this time juggling. Oh my god. Why would you do that? Why would you do that? Wow. Yes. You can all come forward now with your generous donations. Yeah. Please do be generous. Thank you very much. You can scan my thing. टॉमीचा शो आम्हाला खूप आवडला. टॉमी ऑस्ट्रेलियावरून आहे. Tommy understood 5 points. You were amazing. Thank you very much. You should be a stand-up comedian, buddy. Maybe I will one day. Yeah, amazing. Thanks, man. Thank you. Thanks. Enjoy. Thanks. Watch your hand You're up. from India. Right on. ह्या चौकात एक स्तंभ आहे मोठा आणि लोक फोटो वगैरे काढतायत, पण याची माहिती इकडे काही लिहिलेली नाही. काय आहे कोणास चौक? हा पहा, मोठा विस्तीर्ण असा हा चौक आहे. ट्राम जातायत येत आहेत. सुंदर. ॲम्स्टरडॅमच्या रस्त्यावर आणि गल्ल्यात फिरत असताना हा एक दरवाजा आमच्या नजरेस पडला आणि यावरती तारीख काय आहे बघा, साल 1624. द ब्रेक ग्राउंड 1624. बापरे. इकडे मी असेच फिरतोय रस्त्यावर, बाजूला कनाल आहे. ही गाडी बघा, ही गाडी तर प्रसिद्धच आहे. त्यापेक्षा अजून एक छोटी गाडी इकडे आहे बघा. या छोट्या छोट्या गाड्या खूप प्रसिद्ध आहेत इकडे.
बघा, वा, अजून एक इकडे आहे. बरं झालं आज पाऊस आला नाही, आता तर चक्क ऊन आलंय, ऊन पडलंय. वा मंडळी, आम्ही सकाळपासून ह्या सायकल्स बघतोय ज्याला ब्रेक्स नाही आहेत आणि विदाऊट ब्रेक ते सायकल कशी कंट्रोल करतात ते आम्हाला खूप प्रश्न पडला होता. तर आम्ही ह्या मुलांना विचारलं, त्यांनी सांगितलं की ते पेडलने कंट्रोल करतात. या ओ वाव. Oh, like that. Yeah. You want to try? Yeah. Yeah. Either son's game going either. If I fell down, don't laugh at me. Ah. Not always a week of news. स्टीवन ट्राय करतोय एम्स्टरडॅम मध्ये सायकलिंग. ओके, उंच आहे ते सीट. Then you have to control. Yeah. It's a boy. Come from little car. It's a boy. Yeah. It's a boy. Yeah, always in front. Okay. You can't take a reverse. एम्स्टरडॅम मध्ये सायकलिंग. मंडळी, आता आम्ही एम्स्टरडॅम मधील एका सुंदर बागेमध्ये बसलेलो आहोत आणि आताच आमचा नाश्ता, संध्याकाळचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही इकडनं निघून, हो तिकडे 2 बदकांची फाईट चाललेली आहे. तिकडे एक तलाव आहे तिकडे. तर ह्यानंतर आम्ही आता आमची परतीचा प्रवास एम्स्टरडॅम वरून ब्रसेल्सचा. मला वाटतं, माझ्या मते, आता स्टीवन काय सांगेल आपण बघूया, माझ्या मते एका दिवसात सर्वाधिक आणि आवडते इव्हेंट्स आणि ठिकाणं पाहण्याचा जर आम्ही क्रम लावला तर एम्स्टरडॅमचा क्रम खूप वरती येईल. कारण एका दिवसात, आणि आम्हाला स्वतःला खूप आनंद वाटला. ब्रसेल्सवरून आम्ही सकाळी इकडे 10:30-11 वाजता पोहोचलो. आता संध्याकाळचे मला वाटतं आता 6-7 पावणे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही समाधानी आहोत. आज आम्ही जे काही केलं एम्स्टरडॅम मध्ये त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहिलंच असेल आणि तुम्ही देखील एम्स्टरडॅम मध्ये या. एम्स्टरडॅम मध्ये एका दिवसात बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात, त्याचा आनंद घ्या. ते मागे एक मोठा पुतळा दिसतोय. मी कॅमेरा दुसरा ऑन करतो आणि तुम्हाला समोरचं दृश्य दाखवतो. ही बघा, ही ती सुंदर बाग आहे. लोक नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा रनिंग करतायत, सायकलिंग करतायत, चालतायत, बसलेले आहेत, आराम करतायत, बातचीत करतायत. आम्ही देखील आज त्यांना सामील झालो आणि बरं वाटलं. मंडळी, रात्रीचे जवळपास 8:15 वाजलेले आहेत आणि आम्ही आमच्या रात्रीच्या 9 वाजताच्या बससाठी, म्हणजे एम्स्टरडॅम टू ब्रसेल्स बससाठी आम्ही वाट पाहतोय. हॉलंडचे किंवा नेदरलँडचे लोक असं सांगतात की जग भलेही देवाने बनवलं असेल पण हॉलंड देश आम्ही बनवलाय आणि खरोखरच आज आम्हाला त्याची प्रचिती आली. खूपच सुंदर पद्धतीने त्यांनी त्यांचे रस्ते, त्यांच्या बिल्डिंग्स, त्यांचे रेल्वे स्टेशन्स आणि सर्व काही जे आमच्या मागे देखील दिसतंय, सर्व अतिशय सुंदर आहे. स्टीवन, ह्या बस स्टॉप विषयी किंवा या रेल्वे स्टेशन विषयी काही सांगायचंय का तुला? कशी सोयीस्कर आहेत? आपण आता 3 कंट्रीज फिरून आलो, म्हणजे ग्रीस, फ्रान्स, बेल्जियम आणि त्यानंतर मला पहिल्यांदा चांगला अनुभव आला एम्स्टरडॅम मध्ये की आपण फ्लिक्स बसने, जी इंटरनॅशनल बस आहे, त्यांनी आपण जिथे उतरलो तिथे त्यांचं रेल्वे स्टेशन आहे, बरोबर, मेट्रो स्टेशन आहे, त्यांचं ट्राम स्टेशन आहे आणि बसेस सुद्धा आहेत. 4चं जंक्शन आहे तिथे आणि काहीच इनकन्व्हिनियन्स नाहीये. म्हणजे तुम्हाला सगळं तिकीट्स वगैरे उपलब्ध आहेत आणि विदाऊट काही असिस्टंट तुम्हाला सगळं कळतं. म्हणजे ज्याला इंग्लिशचं नॉलेज आहे तो किओस्कवर जाऊन स्वतःचं 1 डे पास, 1 डे ट्रिप, रिटर्न ट्रिप काही घेऊ शकतो. आणि सगळं म्हणजे आपण जो पास 1 डेचा घेतलेला ज्यामध्ये फक्त रेल इन्क्लूड नव्हतं, पण आपल्याला इतकं कन्व्हिनियंट होतं. आपण किती फिरलो, बरोबर, आज 9 युरो पर पर्सन, 9 युरो मध्ये आपण किती फिरलो, जवळ बापरे, बरीच भटकंती झाली. आणि ट्रेन खाली असतात, ट्राम खाली असतात, ट्रेन मेट्रो, ट्राम खाली असतात. आपण बसमध्ये गेलोच नाही आज, त्यामुळे कनेक्शन किती फास्ट आहेत. 3-3 मिनिटावर आपल्याला मेट्रोचे कनेक्शन मिळत होते. एक चुकली दुसरी आली. आणि काही लोक आपले व्हिडिओ पाहून कदाचित आज आपल्याला 1-2 फोन देखील येऊन गेले की ही तुम्ही कशी काय अरेंज केलं, हे कसं काय केलं. तर त्यांना फ्लिक्स बस बद्दल सांग ना, कशी काय सोयीस्कर. आणि फ्लिक्स बस आम्हाला आमच्या कलिग कडून कळलेली की तुम्हाला
एका देशातून दुसऱ्या देशामध्ये युरोपमध्ये फिरायचं असेल, हा. म्हणजे एथेन्स वरून इथे नसेल बरोबर. किंवा पॅरिस वरून इटलीला नसेल, पण काही जवळचे देश आहेत जसं पॅरिस वरून ब्रसेल्स, ब्रसेल्स टू ॲम्स्टरडॅम, बरोबर. तिथून बर्लिन वगैरे. हा. तर फ्लिक्स बसचे तिकीट जे आहेत ते आपल्या रेट सारखे आहेत. लाईक मुंबई टू बँगलोर, हा. मुंबई टू पुणे, मुंबई टू दिल्ली, मुंबई टू कलकत्ता, हे जे रेट्स आहेत अंतराप्रमाणे एक्झॅक्टली इंडियन रुपीमध्ये तेवढेच अक्षरशः आपल्याला cost होते. 1300-1500 रुपये पर पर्सन हा. अशा तिकिटाने आम्ही फिरतोय. तेच रेट आहेत. AC बस आहे, त्यामध्ये वायफाय आहे, चार्जिंगची सुविधा आहे आणि चांगली सीट्स देखील खूप सीट्स सुंदर चांगले आहेत. आहेत. रिक्लायनिंग हा. सीट सुद्धा आहेत आणि पॅनोरॅमिक व्ह्यू आहे. बरोबर. सीट बुकिंग सुद्धा आपण करू शकतो. तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स आला हा, फ्लिक्स फ्लिक्स बसचा. बस म्हणजे एकदम सुंदर. तुम्ही त्यांची फ्रिक्वेन्सी सुद्धा चांगली आहे जबरदस्त आहे. कंट्रीमध्ये. हा. ही चालली बघा. हा, ही फ्लिक्स बस जाते समोर. कॉन्ट्रॅक्ट भरपूर आहेत दुसऱ्या हा. बस कंपन्यांशी आणि ऑनलाईन उपलब्ध आहे. सो सुपर आहे. हा, प्रयत्न करायला हरकत नाही. हा. ओके मंडळी, आता आम्ही गुड नाईट करतोय. आता बसमध्ये बसणार, झोप काढणार. कदाचित मी थोडा वेळ एडिटिंग करेन मोबाईलवरच आणि मग भेटूया उद्या. बाय बाय.